सैफ अली खानच्या आरोपीला पकडल्यानंतर आरोपी बांगलादेशी असल्याचं समोर आलेलं आहे आणि बांगलादेशींच्या विरोधात गेल्या काही महिन्यांपासून नितेश राणे जे मंत्री आहेत हे निवडणुकीच्या आधी देखील बांगलादेशींच्या विरोधात बोलत होते आणि आता देखील त्यांनी आपली भूमिका आहे ती अधिक आक्रमक केलेली आहे। नितेशजी, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। खरं तर ज्या पद्धतीने हा आरोपी पकडला गेला आणि बांगलादेशी असल्याचं समोर आलेलं आहे, तुम्ही ज्या पद्धतीने आवाज उचलत होतात, मोर्चे काढले गेले होते, आता काय उत्तर द्याल जे तुम्हाला बोलत होते की नितेश राणे विष पसरवत आहेत, हिंदू मुस्लिम वाद करता आहेत, आता त्यांना काय उत्तर द्याल? मला आश्चर्य असं वाटतं वैभवजी की आपल्याला एका सैफ अली खानच्या घरी हल्ला झाल्यानंतरच आपल्याला जाग येते की बाबा बांगलादेशींकडून आपल्याला धोका आहे। आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी चालल्या आहेत, आपल्या आजूबाजूला घरापर्यंत जेव्हा तो डिलिव्हरी करणारा एक मुलगा येतो, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं आधार कार्ड खरंच त्याच्या नावाने आहे का, आपल्या शहरामध्ये राहणारे जे लोक आहेत जे एका घरामध्ये 50-50 60-60 जण राहत आहेत, प्रत्येकाकडे 2-2 3-3 आधार कार्ड आहेत, वीज पाणी हक्काचं मुंबईकरांचं ते वापरत आहेत। या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या आजूबाजूला चालल्या, ज्या बाबतीमध्ये आम्ही सातत्याने बोलत आलेलो आहे। आम्हाला काय मतं मिळवायची नव्हती, आम्ही 108 मोर्चे गेले 3-4 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये काढलेले आहेत। मतं मिळवणं हा हेतू नव्हता, पण शेवटी आज सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर चाकू हल्ला केलेला आहे। उद्या माझ्या आणि तुमच्या घरात करतील आणि मग त्याबद्दल बोलत असताना नितेश राणे विलन कसा होतो, किरीट सोमय्या विलन कसे होतात, हिंदुत्वादी कार्यकर्ते विलन कसे होतात, आम्ही आमच्या देशाबद्दल बोलतोय। आज अगर आम्ही आमच्या देशाबद्दल बोललो नाही, आमच्या हिंदू राष्ट्राबद्दल बोललो नाही, तर 2047ला ह्या बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांचं आणि या जिहाद्यांचे जे षडयंत्र आहे की आपल्या देशाला इस्लाम राष्ट्र करायचा, त्या गोष्टीला आम्ही व्हायला द्यायचा आणि त्याबद्दल काय बोलायचं नाही। म्हणून ही घटना जी घडलेली आहे, सत्य बाहेर जे आलेलं आहे, मी महाराष्ट्राच्या जनतेला एवढा पण विश्वास देईन, ज्या जनतेने हिंदुत्वादी विचाराचं सरकार निवडलं आहे, आमचे एक कडवट हिंदुत्वादी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, मी आश्वस्त करतो की आमच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वात असलेलं सरकार हे प्रत्येक बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांना पकडून त्यांना राज्याच्या बाहेर काढतील, एकाला ठेवणार नाही। जिथे जिथे ते बसले असतील, माझ्या इंटरव्ह्यू बसत असतील, मी बोललो बोरिया बिस्तारा बांधायला सुरू करा। बांगलादेशामध्ये आपल्या अब्बाला सांगा की मैं आ रहा हूं, मेरे को अभी इधर मुंबई में रहने देने वाले नहीं है ये लोग, कारण का आम्ही काय कोणाला सोडणार नाही। फक्त त्या बांगलादेशी रोहिंग्याच्या फक्त पत्ते नाही आहेत, त्यांना आणणाऱ्या लोकांची पण माहिती आमच्याकडे आहे, जे आणणारे आहेत, ज्यांना दूध पाजणारे आहेत, हे साप आहेत, हिरवे साप आहेत, ज्यांना आपण आपल्या देशामध्ये राज्यामध्ये राहायला देतोय। आम्ही जेव्हा मुद्दे बोलतो तेव्हा आमचे विरोधी पक्ष नाही तर पक्ष आमच्या अंगावर येतात की नितेश राणे झहर उगलत आहे। अरे मगर अगर माझ्या देशाच्या विरोधात अगर हे एवढं मोठं षडयंत्र करत असतील तर जाऊन दे ना, बीजेपी शिवसेना काँग्रेस बिंग्रेस राहून दे ना बाजूला। आमदार मंत्री आम्ही नंतर आहोत, पहिले हिंदू आहोत की नाही। आणि आमच्या हिंदू राष्ट्राकडे कोण अगर वाकड्या नजरेने पाहत असेल तर आम्ही सहन करणार नाही। आमची राजकीय पदं ही आमच्यासाठी महत्त्वाची नाही आहेत, आमच्या देशाची सुरक्षा ही महत्त्वाची आहे। आणि म्हणून जिथे जिथे पण हे असतील, आज तर सैफ अली खानच्या निमित्ताने बाहेर आलाय, यांचे सगळ्यांचे जिथे जिथे बिळात लपले आहेत ना, सगळ्यांची माहिती देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं आमचं सरकार गृह खातं काढतंय, प्रत्येकाकडे पोहोचणार आम्ही। तुम्ही एक उल्लेख केला की या सापांना दूध पाजलं जात आहे, कोण आहेत हे दूध पाजणारे? अहो, दूध पाजणारे आपल्याच सिस्टम मधले काही नालायक लोक आहेत। जसे तुमच्या आणि माझ्या कोकणामध्ये एका आंब्याच्या पेटीमध्ये 2 सडके आंबे टाकले तर सगळ्या पेटीला सडून टाकतात की नाही, हे तसे सडके आंबे जे आपल्या सिस्टम मधले आहेत त्यांचीही माहिती आमच्याकडे यायला सुरू झालेली आहे, जे त्यांना त्या खुर्चीवर बसून एका बाजूला आमच्या देशाच्या सेवेसाठी पगार घ्यायचा, शपथा घ्यायच्या, आणि दुसऱ्या बाजूला ज्या खुर्ची आणि त्या पदाचा वापर या देशविरोधी शक्तींना दूध पाजण्यासाठी अगर काही अधिकारी आणि काही लोक करत असतील ना, तर त्यांनी पण त्यांच्याबरोबर बांगलादेशमध्ये निघून जाण्याची तयारी ठेवावी। निवडणुकीच्या आधी एक रिपोर्ट आला होता, एका संस्थेने माहिती दिली होती की
30चा की 2047 किंवा 2052 पर्यंत महाराष्ट्रात ही जी संख्या आहे बांगलादेशी आणि रोहिंग्यांची ती अधिक वाढली जाईल. परंतु ती जेव्हा माहिती समोर आली तेव्हा विरोधी पक्ष म्हणजे त्यावेळेला विरोधी पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांनी असं उभाटा त्यांनी असा आरोप केला होता की 2014 पासून केंद्रात तुमची सत्ता आहे, राज्यात तुमची सत्ता आहे, मग तुम्हाला पकडायला कोणी पकडतोय ना आम्ही. कोण बोलतोय पकडत नाहीये? तुम्ही कारवाया बघा ना किती होत आहेत. अहो आमच्या देशात आणि राज्यात सरकार आहे वैभवजी, म्हणून तर तुम्हाला ह्या कारवाया दिसत आहेत. चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार असतं ना तर ह्यांच्या समोर महाआरत्या त्यांच्या पूर्ण सगळ्यांच्या नजर काढताना तुम्हाला ह्यांचे नेते मंडळी दिसले असते. आज अगर महाविकास आघाडीचं सरकार असतं ना तर तो ज्या त्या बांगलादेशांनी त्या सैफ अली खानच्या मागे चाकू हल्ला केला त्याला वाचवण्यासाठी त्यांचे 4 मंत्री तरी तयार झाले असते. आज नशिबाने देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे म्हणून ह्या सगळ्या कारवाया तुम्हाला होत असताना दिसत आहेत. एका बाजूला आमचे किरीटजी माहिती काढतायत, दुसऱ्या बाजूला आमच्या देवेंद्रजी सरकारचे प्रमुख म्हणून त्यांनी एवढी कडक भूमिका घेतली आहे ना. तुम्ही काही फक्त वेळ द्या, तुम्हाला एक बांगलादेशी आणि रोहिंगा मुसलमान आमच्या महाराष्ट्रात औषधाला पण सापडणार नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत. बऱ्याच वेळेला असं बोललं जातं की वोट जिहादचा मुद्दा ह्या बांगलादेशींचा वापर करून किती प्रमाणात निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला जातोय. मुंबईमध्ये अशा अनेक झोपडपट्ट्या आहेत जिथे बांगलादेशी राहत असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंची मुंबई महानगरपालिकेवर सत्ता आहे. 25 वर्षापासून त्यांचा महापौर राहिलेला आहे. मुंबईत बांगलादेशींना कोण पाठिंबा देतं? पहिलं तर तुम्हाला सांगतो, हा माझ्यासाठी राजकीय मुद्दा नाही. हा माझ्या राष्ट्रीय भक्तीच्या नजरेसमोर ठेवून हा माझ्या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या लोकांची वर्षानुवर्ष इथे सत्ता मुंबई महापालिकेमध्ये राहिलेली आहे त्यांनी अगर आपल्या देशाला आणि आपल्या धर्माला अगर प्राधान्य दिलं असतं तर मी तुम्हाला बोलतो आज आपल्याला हे इंटरव्ह्यू पण करायची गरज भासली नसती. ह्या सापांना दूध पाजणारे लोक ना आत्तापर्यंत BMC मध्ये सत्तेमध्ये होते, त्यांना मतदान केलेल्या मतदारांची यादी बघा, ते खरंच मुंबईचे आहेत का? किती स्थानिक मुंबईकर आहेत? वोट जिहाद जे आमच्या देवेंद्रजींनी आणि किरीटजींनी विषय काढलेले आहेत, वोट जिहाद म्हणजे काय? त्यांना आधार कार्ड आणि मतदानाचे ID कोणी दिलेले आहेत? उबाटा असो आणि या काँग्रेसवाल्यांचे जे काही खासदार निवडून आलेले आहेत ते कुठल्या पॉकेटमध्ये निवडून आले आहेत त्यांच्या मतदार यादी जरा तपासा. म्हणून आज सैफ अली खानच्या घरात गेलं, उद्या मातोश्रीच्या आतमध्ये कोण बांगलादेशी घुसला, मग तरच कळणार का हे लोकांना की नको बांगलादेशी नको? म्हणजे आज सैफ अली खानच्या घरी उद्या कोणाच्याही घरात घुसू शकतात हे लोक. ह्यांची हिंमत एवढी वाढली आहे. पहिलं नोकरी मागायला यायची आपल्याकडे, आता चाकू मारायला येत आहेत आपल्या घरात. हा जो काय ह्यांच्या विचारामध्ये जी प्रगती झाली आहे ना, ह्याबद्दल भारतीय म्हणून आपण सतर्कता दाखवली पाहिजे. ते आपण आजूबाजूला जे चालणारे फिरणारे आपण उठणारे बसणारे लोक खरंच भारतातले आहेत का? की त्यांना आपल्या भारताच्या विरोधात इस्लाम राष्ट्र करण्यासाठी त्यांना इथे आणलंय? याबद्दल आपण प्रत्येकाने सतर्कता दाखवली पाहिजे. तुम्ही देशभक्तीची भाषा बोलताय पण दुसरीकडे शरद पवार मुंबई सेफ आहे की नाही विचारतायत. सुप्रिया सुळे आरोप करतायत. जितेंद्र आव्हाड म्हणतात की हा खुनाचाच प्रयत्न होता पूर्णपणे. प्रियंका चतुर्वेदी मुंबई महाविकास आघाडीच्या काळात त्यापेक्षा तर नक्कीच सेफ आहे. आमच्या महायुतीच्या सरकारच्या नेतृत्वात नक्की, कारण आम्ही राष्ट्रीय हिताच्या पलीकडे राष्ट्राच्या सुरक्षेच्या पलीकडे कशालाही महत्त्व देत नाही. मग आम्हाला नाही मिळाले तरी चालेल, जे ते लोक वसुली बसून करायचे. आमचे होम मिनिस्टर जेलमध्ये जात नाही. आम्ही काय इथे टिपू सुलतानच्या जयंती साजरा करायला देत नाहीत. आम्हाला उगाच या बांगलादेशी रोहिंगे मुसलमान मांडीवर बसवण्याची गरज भासत नाही. म्हणा कालपर्यंत जे हिंदू मुसलमानाचा विषय करणारे, हिंदू समाजावर जे काही आग पकड करणारे आज कुठे गेले? जेव्हा तो बांगलादेशी म्हणून सापडलेला आहे, कुठे गेलाय? कुठे गेलेत ते लोक? म्हणून आपण कोणाला दूध पाचतोय, आपण कोणाला मोठं करतोय, याबद्दल आपण प्रत्येकाने सतर्कता ठेवली पाहिजे. आज सैफ अली खान आहे, उद्या आपल्यातला कोणीही असू शकतो. कारण हे ज्या जगामधल्या त्या तुम्ही परिस्थिती बघा, जिथे जिथे हे बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान हे घुसखोर घुसले आहेत ना, त्यांनी त्या राज्याला देशाला अस्थिरच केलेलं आहे. म्हणून ही घाण आमच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाचं सरकार निश्चित पद्धतीने साफ करेल एवढा विश्वासाने सांगतो. एक शेवटचा प्रश्न, कधीपर्यंत साफ कर?
कधीपर्यंत हे तारीख देत बसतो ना, तुम्ही या स्वच्छता मोहिमेच्या वेळी तुम्ही शूटिंग करण्यासाठी या. आमचा इरादा पक्का आहे. तुम्हाला जेव्हा 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 त्याच्यामध्ये तुम्हाला कारवाई होतील, तुम्हाला दिसेल की आणि तुम्हालाही सुरक्षित वाटेल की ह्यापेक्षा सुरक्षित मुंबई कधीच नव्हती. तुमचं मिशन सक्सेसफुल हो यासाठी आमच्या देखील तुम्हाला शुभेच्छा आहेत. कॅमेरा पर्सन विजय कदमसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.